हे सगळं ऐकून घ्यायला? तेच तेच म्हणते, मग का घातलं तुम्ही मला जन्माला? मी इतकी होपलेस आहे जर तुम्हाला आधीच कळलं होतं, मग एखादा टेस्टी बेबी ऑर्डर करून घ्यायचं होतं ना. तुम्हाला हवं तसं बेबी ऑर्डर करायचं होतं. मग म्हणजे हुशारपणाच्या इतक्या जीन्स, आज्ञाधारकपणाच्या इतक्या जीन्स, लुक्सच्या इतक्या जीन्स, किमान त्याला 10वी 12वीला तरी चांगले मार्क्स मिळाले असते. मग आणि तसंही तू म्हणलीच होतीस ना बाबांना की आपण दुसरा चान्स घ्यायला पाहिजे होता म्हणून. मग का नाही घेतला मग दुसरा चान्स? तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं कारण तुम्ही माझ्या खोलीत बसून बोलत होतात. मी नाही तुमच्यासारखं चोरून बोलत, ऐकत, बघत. मैत्री, एक आई म्हणून सांगते बाळा, लग्न ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची ताकद तुझ्यात आहे की नाही आय रिअली डाऊट. खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला मी तुला, खूप तुझ्या कलाने घ्यायचा प्रयत्न केला मी, पण मला वाटतं मला तुला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, तो जो कोणी आहे ना मुलगा, तो मला अजिबात पसंत नाहीये तुझा नवरा म्हणून, आणि हे लग्न मी अजिबात होऊ देणार नाही. परत घ्या गाडी, प्लॅन कॅन्सल होतोय. काय झालं मॅडम? मॅडम परत घ्या गाडी, प्लॅन कॅन्सल होतोय. इथून टोल नका. मंगलताई, मटकीच्या उसळीत शेंगदाणे घालू नका, आवडत नाहीत तिला. एक मिनिट थांबा. हा, हॅलो हॅलो. मैत्री, अगं कुठे पोहोचलीस तू? 2 तास लागतील अजून. अजून 2 तास? अगं पण तू केव्हाच निघालीस ना? हो, मी निघाले होते वेळेत, पण गाडी खराब झाली, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. खराब झाली? अशी कशी काय बंद पडली गाडी? हा, मला कळवलं का नाहीस लगेच? अगं बाळा, मी इथे वाट बघत बसली तुझी, सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्यात मी. बरं ते राहू देत. गाडी होतीये का दुरुस्त? का मी दुसरी गाडी पाठवू? नाही, मी दुसरी गाडी पाठवते, तू मला लोकेशन कळव तुझं. नाही नको, गाडी होतीये दुरुस्त, म्हणजे झाली ऑलमोस्ट. खरं तर मी येते. आर यू शुअर? ओके ठीक आहे, ये बाळा, मी वाट बघते तुझी. ओके. चला. कुठे? मुंबईला. नक्की मॅडम? खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.